जर तो गुन्हेगार असेल तर त्याच्यावर 1000% गुन्हा दाखल करा. आमचं त्याच्याबद्दल दुमत नाही, पण तुम्ही कोणालाही उचलून आणणार. कोणाला म्हणणं आहे का शिर्डीमधील आपल्या काही चांगल्या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला बोलून आमचा काही संबंध येत नाही, तरी पण असा अन्याय झाला तर आम्हाला यावं लागतो. एवढे कार्य तुम्ही जर आलेले सगळ्यांना पण हात जोडून विनंती, आपण भांडायला तुमच्यासाठी आलेलो आहे. कोणाचे खळगे भारतानी कोणाचा खिसा कापू नका, याचा अर्थ असा नाही की आम्ही तुमच्यासाठी आलो म्हणजे उद्या चुकीच्या कामाला सुद्धा आम्ही समर्थन करू, हा विषय इथं नाही. हा फक्त तुमच्या पोटावर आला म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. तुम्ही एकत्र एक सामाजिक सलोख्याची बैठक घेऊन हा विषय मिटायला पाहिजे, आमची अशी विनंती आहे. आणि यापुढे जर अशी घटना घडत राहिली, जर भक्ताला पण तुम्ही तयार करायचं, खरेदी पण तुम्ही त्याला करायला लावायचं, पोलिसावर बदल तुम्हीच करायची, नगरपालिकेच्या सीओनी कुठल्याही आदेश न करता नोटीस न देता तुम्ही दुकानं कारवाई सील करायला लावायची. ही काय पद्धती? ही पद्धत आम्ही खपून घेणार नाही. आणि मग गारंटी साहेबांना माझी विनंती. शिर्डीत काल काही ग्रामस्थांनी भाविकांची लूट होते, यामुळे काही दुकानदारांची चौकशी करत लूट झालेल्या भाविकांप्रती आपले कर्तव्य बजावले. यानंतर शिर्डी नगर परिषद आणि शिर्डी पोलिसांनी लूट झालेल्या व अतिरिक्त पैसे उकळणाऱ्या काही दुकानदारांवर कारवाई करत काही दुकाने सील केली. मात्र आज या घटनेत जे दुकानदार साई भक्तांची लूट करतात त्यांच्यावर जरूर कठोर कारवाई करा. यात ज्याने लूट केली त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय, तर काही दुकाने सील करण्यात आली. मात्र या कारवाई दरम्यान एका तरुणास शिवीगाळ करत झालेली मारहाण कितपत योग्य आहे असं म्हणत अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचा त्यांना अधिकार कसा असेल असा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने उपस्थित केलाय. दिनांक 14 मार्च रोजी हा प्रकार घडल्यानंतर आज शिर्डी पोलीस स्टेशन समोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि इतर समविचारी पक्षातील पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. या शिर्डी काही युवक ग्रामस्थांनी एका मातंग समाजाच्या तरुणाला क्षुल्लक कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली असून संबंधित लोकांवर अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं निवेदन पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांना देण्यात आलंय. याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तरनगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, युवा जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, माजी नगरसेवक नितीन शेजवळ, मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश वायदंडे, माजी नगरसेवक सुरेश आरणे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी सर्व गोरगरीब जनता वोट भरण्यासाठी शिर्डी या ठिकाणी येते, पण काही ग्रामस्थ डिपार्टमेंटला हाताशी धरून खोटे नाटे गुन्हे या ठिकाणी नोंदवायचं काम या ठिकाणी चालू आहे. त्यामुळे आज या ठिकाणी सर्वपक्षीय म्हणा सर्व समाज बांधव या ठिकाणी आलेले आहे. गेल्या अनेक दिवसापासून जी घटना मागं 1-2 महिन्यापूर्वी जी घटना घडली त्या घटनेचा आम्ही निषेध करतो. अशा घटना शिर्डीमध्ये घडू नये हीच मी साईबाबाच्या चरणी प्रार्थना करतो. पण तेव्हापासून जे प्रामाणिक पोट भरतात लोक, फुलहाराच्या दुकानावर म्हणा, हॉटेलवर म्हणा, चहाच्या टपरीवर म्हणा, आपल्या रिक्षावर म्हणा, जे निष्पाप लोक आहे यांच्यावर कायदेशीर कारवाई होती, पण जे खरं अट्टल गुन्हेगार आहे किंवा जे गुन्हे करतात या लोकांवर कारवाई होत नाही. आमचं डिपार्टमेंटला एवढंच म्हणणं आहे की आडनाव पाहून किंवा नाव पाहून कोणत्याही सामान्य माणसावर गुन्हा दाखल करू नका, त्याची शहानिशा करा. जर तो गुन्हेगार असेल त्याच्यावर 1000% गुन्हा दाखल करा. आमचं त्याच्याबद्दल दुमत नाही, पण तुम्ही कोणालाही उचलून आणणार, कोणालाही डिपार्टमेंट एकदम अशा घाण शब्दामध्ये शिवीगाळ केली जाते. ही शिवीगाळ करू नका हीच विनंती आपल्याला करतो. आपली खाकी आहे, आम्हाला तिचा आदर आहे. आता आदर आमच्या मरूपर्यंत तुमचा खाकीचा आदर आमच्या मनामध्ये राहिला पाहिजे. अशी वागणूक तुम्ही सामान्य माणसाला द्या, गुन्हेगाराला देऊ नका असं म्हणत नाही आम्ही. पालिकेला मिटिंग झाली की 8 दिवसामध्ये भाऊ फलकाचा बॅनर हा प्रत्येक दुकानाला दिला जाईल. पण त्याच्या आत काल जी घटना घडली, एका दुकानावर जी घटना घडली ठीक आहे, त्या दुकानावर घडली त्या दुकानावर कारवाई करा. पण त्या मार्केटच्या काही मोजक्या 10-20 दुकानं आहे, पण मोजके 2-3 दुकानं गोरगरीब जनतेने चालवले घेतलेले, त्या दुकानावर कारवाई करण्यात आली. काय त्या सजन शेठचं दुकान विनाकारण त्या दुकानावर काही घटना घडली नाही, कोणाची तक्रार नाही, काही नाही, तिच्यावर त्या दुकानाला सील ठोकलं, त्याला सील ठोकण्यात आलं. शेजारी ठाकूरचं दुकान आहे, त्या ठाकूरच्या दुकानामध्ये जाऊन दादागिरी करण्यात आली, म्हणजे शिवीगाळी करण्यात आली. म्हणजे या 4-2 लोकांना अधिकार दिले कोणी? जर त्यांना तुम्ही असे अधिकार देत असेल तर आम्हाला काय अधिकार द्या, म्हणजे मग आम्ही दाखवून देऊ. पण अन्याय आता सहन करायचा नाही. जर अन्याय सहन करायचा असेल, इथं एवढे 100-200 जण आहे, ज्यांना अन्याय सहन करायचा असेल त्यांनी निघून जायचं. जे आहे जे बाबासाहेबांच्या विचाराला मानणारे, छत्रपतींच्या विचाराला मानणारे, अण्णाभाऊंच्या विचाराला मानणारे अशा लोकांनी तिथं थांबा. शाहू महाराजांच्या विचाराला मानणारे, कारण अन्याय आता सहन केला जाणार नाही. कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे 1000 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जगा, त्याप्रमाणे आपण जगायचंय. पण
हे करत असताना आज आम्ही तुमच्यासाठी आलो याचा असा अर्थ नाही का तुम्ही तुमचे पोट भरण्यासाठी लोकांचे खिसे कापायचे. हा विषय त्याला आम्ही कधीही त्याच्या पाठीशी उभं राहणार नाही हेच आपल्याला सांगतो. त्याच्यामुळे तुमचे पोट भरताना कोणाचाही खिसा कापू नका, कोणाला त्रास होईल असं वागू नका. इथं येणारे सर्व देशातून साई भक्त आहे, हीच मी तुम्हाला पण विनंती करतो, डिपार्टमेंटला पण विनंती करतो की आपण नियमाप्रमाणे कारवाई करा. एवढे बोलतो. याच्यानंतर आपले जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात बोलतील. 2 महिन्यापासून आपल्या शिर्डी शहरामध्ये 2 हत्याकांड घडून मला वाटतं 2 महिने झालेत पूर्ण आता. आणि या हत्याकांडात जे चुकीचे घडले होते त्या हत्याकांडाचा निषेध सर्व पक्षांनी सर्व समाजाच्या वतीने करण्यात पण आलाय. परंतु त्या हत्या घडून आता 2 महिने झालेत. त्याच्यानंतर शिर्डी आता सुरळीत चालू आहे. पण काही जे इथले शिर्डीला स्वतः फार मोठे स्वयंघोषित पुढे समजतात त्यांनी फक्त आता जात पाहून आणि धर्म पाहून काही गोरगरीब व्यवसायाला टार्गेट करायचं काम चालू केलं होतं. आणि मला या निमित्ताने या ठिकाणचे जे अधिकारी आहेत आपल्या गणेश साहेब असतील, डीवायएसपी वामरे साहेब असतील, या नगरपालिकेत सेवा संधी साहेबांना सांगायचं की तुम्ही स्वतः जाऊन माहिती घ्या, तुम्ही सीसीटीव्ही लावा आणि तुम्ही पहा खरा चोर कोण आहे. आणि साहेबाबाला पण माहिती आहे काही शिर्डीमध्ये खरा चोर कोण करत आहे आणि चोराला खतपाणी कोण घालतंय. फक्त केवळ गोरगरीब जो व्यवसाय काय फुलं अडवाला जो स्वतःच्या पोट पाण्यासाठी तो दिवसभर आपला कष्ट करतो, हा तो जर चुकत असेल तर त्याच्यावर पण कारवाई करा. पण हे तुम्ही नका ठरवू, हे पोलीस अधिकाऱ्याला ठरवू द्या का तो चोरी करतो का नाही म्हणून. तुम्हाला कोणी अधिकार दिला नाही का, तुम्हाला कोणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट सरकारने तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट निवडून अधिकार दिले नाही एखाद्या गोरगरीब लोकांचे. तुम्ही याच्या पाठीमागं दुष्पणे काढतात, तुम्ही जातीवाद करतायत आणि हे आम्ही खपवून घेणार नाही. आमचं म्हणणं प्रामाणिकपणे म्हणणं आहे का शिर्डीमधील आपल्या काही चांगल्या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला बोलून आमचा काही संबंध येत नाही तरी पण असा अन्याय झाला तर आम्हाला यावं लागतो. तुम्ही एकत्र एक सामाजिक सलोख्याची बैठक घेऊन हा विषय मिटायला पाहिजे, आमची अशी विनंती आहे. आणि यापुढे जर अशी घटना घडत राहिली, जर भक्ताला पण तुम्ही तयार करायचं, खरेदी पण तुम्ही त्याला करायला लावायचं, पोलिसावर बदल तुम्हीच करायची, नगरपालिकेच्या सीओनी कुठल्याही आदेश न करता नोटीस न देता तुम्ही दुकानं कारवाई सील करायला लावायची, ही काय पद्धती, ही पद्धत आम्ही खपून घेणार नाही. आणि मग गारंटे साहेबांना माझी विनंती, तुम्ही जर एवढ्या 3 दिवसांमध्ये ह्या लोकांना न्याय दिला नाही तर शिर्डी शहरामध्ये भव्य दिव्य आम्ही मोर्चा काढणार आहोत. आणि याचं कारण असं आहे की जर अशा घटना घडत राहिल्या तर मग या लोकांनी जायचं कुठं. या लोकांना जर तुम्ही रस्त्यावर जर आणलं तर उद्या रिक्षावाल्याला पण ही वेळ आली, पाना ज्या हरफुल विकतात त्याच्यावर ही वेळ आली, जे गोरगरीब चहा चपडीवाले त्याच्यावर वेळ आली. आणि तुम्ही सांगितलं का रात्री 10 नंतर दुकानं बंद आहेत, परंतु रात्री 2ला 3ला यांच्या यांना रूम मिळतात, यांच्या हॉटेलमध्ये भाज्या जेवण सगळ्याला मिळतात. पण फक्त त्या जे मोठ्याचे हॉटेल आहेत ज्यांचे रूम आहेत त्यांना फक्त सगळं सहकार्य आहे का, बाकी गोरगरीब सहकार्य नाही का. आणि मग साहेबांनी ठरवलं पाहिजे. माझं म्हणणं आहे का इथल्या अधिकाऱ्यांनी याची सगळी पूर्वकल्पना लक्षात घेऊन सगळ्या लोकांना एकत्र बोलून न्याय दिला पाहिजे. तुम्ही सगळ्याची एक बैठक घ्या, सगळ्या धर्माच्या लोकांना बोला, सर्वपक्षीय एक पोलीस स्टेशनला आढावा बैठक घ्या आणि त्याच्यामध्ये ठरवा का काय खरं काय खोटं आहे. फक्त तुम्ही पुण्याचा ऐकून एखाद्या गोरगरिबाच्या कुटुंबाला बळी देऊ नका अशी आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि झालं काय माहितीये का साहेब, का आम्ही गप आहे, आम्ही काय ऍक्शन घेतली नाही म्हणून समोरच्याने ठरवायचं नाही का आम्ही बुळगट आहेत म्हणून. आमच्यामध्ये शेवटी किती केलं बाबासाहेब रक्ते आणि ते एकदा सहसा झालं का आम्ही कोणत्या वापर ऐकत नाही. आमच्या कामामध्ये एकाचे आपले पण जे गोरगरीब बांधव त्यांनी पण कोणत्या गरीबाला लुटायचं काम करू नये. त्यांनी पण साहेब भक्ताला आपले कौटुंबिक माणूस म्हणून त्याला वागणूक दिली पाहिजे. अजिबात लुटायचं काम करू नका. तुम्हाला सांगतो 2 रुपये काय भेटणार, परंतु ते कष्टाने आपल्या कुटुंबाच्या पोटामध्ये गेले पाहिजे. त्यासाठी पैसे घरी घेऊन जाऊ नका अजिबात. आणि जे त्यासाठी पैसे घरी घेऊन जातात, मी तुम्हाला सांगतो का साहेबाबा 100% त्याचा कार्यक्रम करणार म्हणजे करणारच. काल जो प्रकार झाला उमेश आर्नेवर कानिपनाथ चौकामध्ये, त्याचं तो दुकान असताना त्याच्यावर निंदनीय प्रकार झालेला आहे. तो प्रकार कसा का त्याच्या दुकानामध्ये जाऊन त्याला हाणमार करण्यात आली. हाणमार कशी करण्यात, डायरेक्ट घुसले का बोनी काय रे कोणाचं दुकान आहे म्हणे आर्ने, उमेश आर्ने. तर तुझं नाव, त्याचं नाव ऐकताच त्याला मारहाण केली आणि जातीवादक शिवीगाळ केली. मांगानं तुम्ही माजले का, तर त्याला दाखवायचं आहे का आम्ही किती माजलो, का तुम्ही ह्या प्रकार का बरं करतात. ग्रामस्थ ठीक आहे, आम्ही सर्व गोष्टी जाणून आहे का बाकीच्या गोष्टी होऊ राहिल्या, गुन्हेगारी वाढू राहिली शिर्डीमध्ये. तर त्यांनी त्याच्याकडून ज्या गोष्टी चुकल्या, उमेश आर्नेकडून काही जे असेल ती भाविकाची प्रॉब्लेम झाला 600 रुपयाचा कस्टमरचा, तर तुम्ही रितसर कारवाई करा, त्याला फाशी द्या. तो चुकला असेल तर त्याला फाशी द्या, आम्ही त्याला मागे. पण तुम्ही मारहाण करून तुम्ही स्वतःचा कायदा, तुम्ही कायदा का हातात घेतात. तुम्ही प्रशासनला तुम्हाला धाक नाही तर प्रशासन कशासाठी बसलेलं आहे. इथं पोलीस डिपार्टमेंट असतील, त्यांना तुम्ही कारवाई करून द्या. ते आहे ना इथं बसलेलं, तुम्ही कशाला हातामध्ये कायदा घेतात.
तरी ह्यो जोपर्यंत कायदा अॅट्रॉसिटीचा कायदा होत नाही तोपर्यंत मातंग आघाडीतून मी जिल्हा अध्यक्ष रमेश वायदंडे अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याला जातीवादक शिवीगाळ केली आणि मारहाण केली, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मातंग आघाडीतून मी आंदोलन चालू ठेवणार. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय. मोफत उपचार व शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत. गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 73 04 75 56 55. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत, साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.